तर कर्जत जामखेड सोडून बारामतीतून निवडणूक लढणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। बारामतीतून निवडणूक लढण्याच्या चर्चेवर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर एवढंच म्हणेल की येत्या काळामध्ये जर साहेबांनी ठरवलं तर युवक आणि काही फ्रंटलची जबाबदारी माझ्यासारख्या व्यक्तीवर जर दिली तर नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न तिथं मी करेन। तुम्ही एक गेल्या 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं की एकीकडे हा संपूर्ण विजय होत असताना दुसरीकडे काही नेते रात्री बेरात्री जाऊन महायुतीतल्या नेत्यांना भेटीगाठी घेत होते। कोण ती लोक आहेत, म्हणजे तुमच्यातलीच काही लोक आहेत का, की काय नेमकं तुम्हाला त्याच्यातून म्हणायचं? मी एवढंच त्या ट्विटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। नाव आता लगेच सांगता येणार नाही, पण त्याच्यामध्ये जेव्हा पवार साहेब परिश्रम घेत होते या वयामध्ये सुद्धा, उद्धव ठाकरे साहेब काम करत होते, काँग्रेसचे नेते काम करत होते, त्याच्याचबरोबर कार्यकर्ते मनापासून स्वतःची पर्वा न करता तिथं लढत होते। अशा परिस्थितीमध्ये तिथं असं कळतं की काही नेते, ते कुठल्या पक्षाचे वगैरे आज मी इथं सांगणार नाही, पण काही नेते तिथं सेटिंग काही सीटच्या बाबतीत करत होते। आणि मग असं जर होणार असेल, ठीक आहे, निकाल कदाचित त्या नेत्याला नाहीतर महायुतीला जसा वाटला तसा लागलेला नाही, त्यामुळे आता वेगळी परिस्थिती आज आहे, पण लोकांनी ती परिस्थिती आज आपली आणली। चांगलं म्हणजे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण विधानसभेला अशाच पद्धतीने जर नेते स्वतःचा विचार करत नाही तर सेटिंगच्या नादी जर लागत असतील तर मग कार्यकर्ते किती कोण आहेत, कोण तुमच्या महाविकास आघाडीतले आहेत की काय, म्हणजे कुठल्या पक्षातले ते तरी? आज तरी मी नाव सांगणार नाही, पण गेल्या वेळेस जेव्हा हा प्रश्न ईडी आणि या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही मला विचारला होता, नंतर मी नावं सांगितलं, त्यामुळे थोडा वेळ येऊ द्या, योग्य वेळेस योग्य पुराव्यासकट नावसुद्धा देईल। तुम्ही असंही म्हटलं होतं की अजित पवार गटातले काही आमदार शरद पवार गटामध्ये येऊ शकतात, तुम्ही त्यातला आकडा सुद्धा तुम्ही जाहीर केला होता। मात्र काल ज्यावेळी अजित पवार गटातल्या आमदारांची बैठक झाली त्यावेळी अजित पवारांनीही स्पष्ट केलं की कुठलाही आमदार असा कुठल्याही संपर्कात नाही आहे आणि आमचा आमदार हा आमच्या सोबत राहील, अशा पद्धतीने सगळ्या आमदारांनी हात वरती करून आम्ही अजित पवारांसोबत राहणार अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। मग तरीसुद्धा तुम्ही म्हणतात की आज काही आमदार शरद पवार गटामध्ये येणार असं काही आहे? आता आजपर्यंत ही फक्त चर्चाच आहे ना, पुढच्या 15 दिवसात बघा काय होतंय। आता तुम्ही दादा जर पुढे बसले असतील आणि मोठे नेते जर तिथं बसले असतील तर पुढे बसणारा आमदार काय करणार? हो, आम्ही तुमच्या